बंद करा, 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 बंद करा. वंचित बहुजन आघाडीचा डॉक्टर बाळासाहेब आंबेडकर तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. बंद करा, बंद करा, बंद करा. सम्यक विद्यार्थी आंदोलनाचा, सम्यक विद्यार्थी आंदोलनाचा वापस करा, वापस करा. विद्यार्थ्यांची फी वापस करा, वापस करा, वापस करा. विद्यार्थ्यांची फी वापस करा. हे बंद करा, बंद करा, बंद करा. हे बंद करा, बंद करा. अवैध क्लास बंद करा, अवैध क्लास बंद करा, अवैध क्लास बंद करा. वंचित चार्जशीट कोर्टात जात नाही. लोक आहात काय विद्यार्थ्यांच्या सांगितलं 25-50 लाखापर्यंत माणूस पेपर चुकून राहिला. कोणत्या विद्यार्थ्यांच्या तुम्हाला कोणी अधिकार दिला बदलाय का? तुमच्यावर गुन्हे दाखल आहे, चार्जशीट व्हायची आहे, कोर्टात जाणार आहे, प्रकरण परस्पर कसं बदलवणार आहे? कशाच्या याच्यावर बदलते? आरोपी लोक आहात तुम्ही की नाही आहे? संचालक जे आहेत मोठेगावकर त्यांच्या क्लासच्या संदर्भामध्ये पालकांच्या तक्रारी होत्या की त्यांनी जो क्लास सुरू केला होता तो क्लास बंद आहे आणि त्यांचा क्लास कुठे शिफ्ट झाला त्याचे पैसे जे परत घ्यायचे त्याची माहिती नाही. त्यामुळे वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते जेव्हा त्या क्लासवर गेले तेव्हा असं आढळलं की मोठेगावकरच्या विरोधात देशातली सर्वात मोठी तपास संस्था जी आहे ती चौकशी करते आहे आणि त्याच्या बेनामी संपत्तीचा तपास घेतला जातोय. त्याच्याकडे विद्यार्थ्यांनी किती पैसे गोळा केले त्याचा तपास केला जातोय. अशावेळी अकोल्यातल्या क्लासेसनी त्याची सगळी संपत्ती जी आहे जी चौकशीमध्ये पुढे आली पाहिजे ती संपत्ती दुसऱ्या ठिकाणी शिफ्ट केली. त्या बिल्डिंगचा कुठलाही माहिती तपास यंत्रणेला नाही. इथल्या सिव्हिल लाईन पोलिसांनी 2 नोटीस ज्या आहेत त्या क्लासला बजावल्या होत्या आणि तरीसुद्धा तो क्लास जो आहे कुठल्याही बोर्डशिवाय कुठल्याही माहितीशिवाय इथे अकोल्यात चालतो आहे आणि जे पालक जात आहेत त्यांना पैसे परत केले जात नाही. 21 तारखेला जी परीक्षा होणार आहेत त्यासाठी विद्यार्थ्याच्या हितासाठी आम्ही असं करतोय सांगतायत. मात्र मुख्य आरोपीला संरक्षण देण्यासाठी त्याची संपत्ती लपवण्यासाठी त्यांनी हे सगळी प्रॉपर्टी शिफ्ट केली. म्हणून वंचित बहुजन आघाडीच्या वतीने आम्ही आज जाऊन तिथले जे प्रशासकीय कामकाज पाहणारे त्यांचे कर्मचारी होते त्याला पकडून इथे आणलं. पोलिसांना लेखी तक्रार दिली की मुख्य आरोपीची प्रॉपर्टी जी आहे ती तपास यंत्रणेपुढे येऊ नये म्हणून हे शिफ्ट करतायत. यांची चौकशी करून यांना सहआरोपी करा. पालकांचे पैसे जे आहेत ते तातडीने परत द्या यासाठी आम्ही पोलीस स्टेशनला तक्रार दिली.